अकोला जिल्ह्यातील सांगळूद येथील इसम गावातील लोणार नदीत वाहून गेला होता। 3 किलोमीटर नदीच्या पाण्यामध्ये शोध मोहीम राबवून काटेपूर्णा येथील वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाला त्याचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले। सांगळूद येथील राजेंद्र उत्तर आठवले हे 45 वर्षाचे गृहस्थ गावातील लोणार नाला वजा नदीत 9 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोहोचण्यासाठी गेले असता आलेल्या पुरात वाहत गेले। त्याची शोधाशोध केली परंतु आढळून आले नाही। दरम्यान कुरणखेळ येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव व शोध पथकाने बोरगाव मंजूचे ठाणेदार मनोज केदार यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी शोध मोहीम राबविली। शोध मोहिमेच्या 2 तास अथक परिश्रमानंतर त्यांचा मृतदेह गावापासून 3 किलोमीटर अंतरावरील एका काटेरी झुडपाला अडकलेला दिसून आला। ही शोध मोहीम काटेपूर्णा येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे संपर्क प्रमुख योगेश विजयकर, अध्यक्ष विजय महाल्टे, उपाध्यक्ष शहाबाज शाह, सई मस्जिद, मोहन वाघमारे, शेख नजीर, प्रकाश चव्हाण, शेख मोहीन यांनी यशस्वी कामगिरी केली आहे। यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, सांगळूद गावाचे सरपंच रणजित काळे, योगेश काटकर उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोला मधून संजय उमक यांची रिपोर्ट।